तर यामध्ये पहिला प्रश्न आपण लिहून घ्या. प्रश्न आहे पहा, ए वर्ग वजा 6a वजा 27 छेदामध्ये आहे a प्लस 3 गुणिले a वर्ग अधिक 11a प्लस 18 आणि छेदामध्ये आहे a वर्ग वजा 81. आणि आपल्याला सांगितले की याला अवयव स्वरूपामध्ये मांडणी केली की याचं संक्षिप्त रूप मिळतं आणि हे रूप काय आहे हे आपल्याला पर्यायात शोधायचंय. तर तुम्हाला मी काल भरपूर उदाहरणं सरावासाठी घेतलेत, त्याच्यावरून तुम्ही असं लिहू शकता. आता a वर्ग वजा 6a वजा 27 याबद्दल तुम्हाला काय लिहिता येईल, तर तुम्ही पहिल्या ब्रॅकेटमध्ये असं लिहू शकता a वजा 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a प्लस 3. असं का लिहिलं आपण, कारण वजा 9 आणि प्लस 3 यांची बेरीज येते -6 आणि गुणाकार येतो -27. म्हणजे हे a वर्ग वजा 6a वजा 27 यांचे अवयव आहेत. छेदामध्ये a प्लस 3 जसं आहे तसं गुणिले, आता पहा a वर्ग अधिक 11a अधिक 18 याची जर आपण फोड केली तर आपण असं लिहू शकतो a अधिक 9 पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये a अधिक 2, कारण 9 आणि 2 ची बेरीज येते 11 गुणाकार येतो 18. आता छेदामध्ये जर आपण विचार केला a वर्ग वजा 81, पहा थोडक्यात जर आपण लिहिले तर असं लिहू शकतो a वर्ग वजा 9 चा वर्ग, बरोबर आहे. तर ही स्टेप आपण मनातल्या मनात लक्षात ठेवायचे, a वर्ग वजा 9 चा वर्ग आणि त्याचे अवयव येतात a प्लस 9 आणि दुसऱ्या कंसामध्ये a मायनस 9. या सर्व अवयव म्हणजे हे जे काही आपण फॅक्टर्स लिहिलेले आहेत हे लक्षात आले का सर्वांना, हे सर्वांना लक्षात आलं आहे का, येस, ओके. तर आता पुढे काय होईल, तर ज्या ज्या कंसामध्ये सारखे अंक संख्या असतील ते कंस आपण कट करू शकतो, जसं भागाकार करतो त्या पद्धतीनं. तर हे a प्लस 3 1 आणि a प्लस 3 1 म्हणजे हे कट झालं. त्यानंतर a प्लस 9 1 आणि वरचा a प्लस 9 1 हा पण कट झाला. त्यानंतर a मायनस 9 आणि a मायनस 9 हे पण कट झालं आणि राहिलं काय शिल्लक, तर a प्लस 2 आणि हे पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे किती बघा, एकाच स्टेप मध्ये तुम्ही हे उत्तर शोधू शकतात, फक्त तुम्हाला अवयव तोंडी करता आली पाहिजेत. जर तुम्हाला हे अवयव नाही पाडता आले, आणि म्हणून कालचा जो एक पिरियड अख्खा मी तुम्हाला फक्त वर्ग समीकरणाचे अवयव कशी पाडायची हेच शिकवलंय, ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया आपण आता. हा प्रश्न क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रश्न आधी व्यवस्थित लिहून घेऊयात आपण. 3 कंसात x अधिक y छेदामध्ये x वजा y. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं असेल हे उदाहरण आता सोडवण्यासाठी भागाकार दिलाय, पहा मध्ये सेंटरला काय आहे, भागाकार आहे. तर हे गणित आपण सोडवत असताना सुरुवातीला त्याची मांडणी व्यवस्थित करून घेऊयात. म्हणजे हे 3 कंसात x अधिक y छेदामध्ये x वजा y आणि या ठिकाणी हा जो भागाकार आहे त्याला आपण गुणाकार करूयात. आणि भागाकाराचा गुणाकार करत असताना त्याच्यानंतरचा जो अपूर्णांक असतो तो अंश छेदामध्ये छेदांशामध्ये जातो. म्हणजे छेदामध्ये जे आहे x वर्ग अधिक xy अधिक y वर्ग ब्रॅकेटमध्ये 2x मायनस 2y
आणि छेदामध्ये येईल आता हे 3x घन वजा 3y घन. आता थोड्या गोष्टी समजून घ्या. इथं आपल्याला काही गोष्टी कोणत्या पद्धतीने इलिमिनेट करता येतात. तर दिलेल्या याच्यामध्ये पहिला जो कंस आहे वरचा 3 कंसात x अधिक y जशाला तसं लिहिता येतो. छेदामध्ये x वजा y जसं आहे तसं गुणिले. आता पहा जो शेवटचा कंस आहे तो वरचा 2x वजा 2y त्याच्यातलं 2 बाहेर घेऊयात आपण कॉमन, म्हणजे ते 2 सुरुवातीला येईल आणि तो ब्रॅकेट पण इथंच घेऊयात x मायनस y आणि बाकी जसं आहे तसं म्हणजेच x वर्ग अधिक xy अधिक y वर्ग. आता छेदामध्ये जे आपण 3x घन वजा 3y लिहिले तर अगोदर त्याच्यातलं 3 बाजूला घेऊयात आपण, म्हणजे थोडं इथं लिहून दाखवतो मी. हे 3x घन वजा 3y घन, तर यामधलं 3 बाहेर ठेवल्यानंतर कंसात काय राहते x घन वजा y घन. आणि मग याचा विस्तार काय होतो, हे 3 जसं आहे तसं आणि याचा विस्तार होतो x वजा y, दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक xy अधिक y वर्ग. आणि ही स्टेप आपल्याला लिहायची लक्षात ठेवा. बाकी वरच्या स्टेप दोन्ही आपण मनातल्या मनात केलो हे तुम्हाला लक्षात यायला हवं म्हणून. तर ही स्टेप इथं जेव्हा आपण लिहितो तेव्हा इथं 3 कंसात x वजा y कंसात x वर्ग अधिक xy अधिक y वर्ग. यानंतर आता पहा काय होईल, तर हा xy ब्रॅकेट आणि हा xy ब्रॅकेट कॅन्सल होईल, म्हणजे xy आणि xy हा ब्रॅकेट या ठिकाणी कॅन्सल होतो. त्यानंतर x वर्ग अधिक xy अधिक y वर्ग कॅन्सल होतो आणि हा छेदातला x वर्ग अधिक xy अधिक y वर्ग हा पण कॅन्सल होतो. त्यानंतर हे 3 आणि हे 3 पण कॅन्सल होईल आणि जे शिल्लक राहिलेलं आहे पहा या ठिकाणी ते x अधिक y आणि हे 2 सुरुवातीला घेऊयात आपण छेदामध्ये x वजा y. तर आपण काळजीपूर्वक पाहिलं तर बहुतेक इतकंच शिल्लक राहतं आणि पर्यायामध्ये फक्त 2 दिलेला आहे. तर हे x प्लस वाय x मायनस वायचं याचं कुठंतरी चिन्हामध्ये म्हणजे गणित लिहिताना मिसप्रिंट झाले असेल तुमच्याकडून नाही, किंवा पर्यायामध्ये हा पर्याय असणं अपेक्षित आहे. त्यामुळे या ठिकाणी गणिताचा प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे. तर यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे 2x वर्ग अधिक 15x अधिक 18 चे अवयव शोधा. आता या ठिकाणी ही थोडी वेगळी पद्धत वापरायची आहे, कारण सांगतो इथं हा जो x वर्ग आहे त्याचा चल हा 2 आहे. तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं हे समजून घ्या. तर ह्या 2 आणि 18चा गुणाकार करायचा. 2 आणि 18चा गुणाकार किती येतो 36. म्हणजे आपण गुणाकार 36 असणाऱ्या संख्या शोधायच्या ज्यांची बेरीज किती असेल 15. गुणाकार 36 आणि बेरीज 15. तर 36 गुणाकार का, कारण पहिला जो वर्ग केलाय आपण 2, म्हणजे वर्ग ज्या ठिकाणी चलाचा वर्ग आहे त्याच्यासोबत जे सहगुणक आहे कोएफिशिएंट ते 2 आहे म्हणून 2 आणि 18चा गुणाकार. अशा 2 संख्या शोधा ज्यांचा गुणाकार 36 आणि बेरीज 15 येते. तर त्या संख्या असतील 12 आणि 3 ज्यांचा गुणाकार येतो 36 आणि बेरीज येते 15. मुळात याचे अवयव पडत असताना काय करायचे पहा, हे 2x वर्ग
आणि 15x बद्दल 12x अधिक 3x लिहायचे अधिक 18. त्यानंतर पहिल्या दोन्हीतून कॉमन आणि त्याच्या पुढच्या दोन्हीतून कॉमन. पहिल्यामधून कॉमन निघेल 2x, कंसात राहील x अधिक 6. दुसऱ्यामध्ये कॉमन निघेल 3, कंसात राहील x अधिक 6. तर हे 2x जशाल तसं. हा x अधिक 6 कॉमन घेऊयात आपण, x अधिक 6. आणि राहिलं काय कंसामध्ये बाहेर मग तर या ठिकाणी x अधिक 6 कॉमन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असेल 2x अधिक 3. या पद्धतीने आपण याचे अवयव पाडू शकतात. x अधिक 6 आणि 2x अधिक 3. तर 2x अधिक 3 आणि x अधिक 6. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 आहे या ठिकाणी x घन अधिक y घन छेदामध्ये 8. x घन अधिक y घन छेदामध्ये 8. तर थोडं जर निरीक्षण केलं आपण तर याला आपल्याला असं लिहिता येईल, म्हणजेच x घन अधिक 2 याला पण ब्रॅकेट आणि y छेद 2 कंसाचा घन याला पण ब्रॅकेट. आणि आपल्या विस्तार सूत्राच्या नियमानुसार पहिल्या कंसामध्ये याची बेरीज x अधिक y छेद 2. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग म्हणजे x वर्ग, त्यांचा गुणाकार xy छेद 2 आणि y वर्ग छेद 4. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 आहे x घन मायनस x अधिक 1 कंसाचा घन. तर आता या ठिकाणी जर आपण याचा विस्तार केला म्हणजे ह्याला जर आपण x म्हणलं आणि याला जर y म्हणलं तर याच्यामध्ये पहिल्या कंसामध्ये काय येईल, x वजा x वजा 1. दुसऱ्या कंसामध्ये पहिल्याचा वर्ग म्हणजेच x वर्ग अधिक यांचा गुणाकार येणार आहे, म्हणजे कोणाचा गुणाकार, तर इथं x वर्ग अधिक x आणि प्लस मध्ये दुसऱ्याचा वर्ग म्हणजेच x वर्ग अधिक 2x अधिक 1. आता जर थोडं पाहिलं आपण हे x मधून x गेला म्हणजे इथे राहील -1. त्यानंतर हे x वर्ग आणि x वर्ग म्हणजे किती झाले 3x वर्ग अधिक x आणि 2x म्हणजे 3x अधिक 1. आणि या मायनस न जर पूर्ण ब्रॅकेटला गुणलं तर हे होईल -3x वर्ग -3x -1. फक्त इथे पुस्तकामध्ये इथं वर्ग दिसतो तुम्हाला झालेला, तर हा घन आहे. आणि या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर येतं -3x वर्ग वजा 3x वजा 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 आहे जर m बरोबर a प्लस 1 छेद a असेल आणि n बरोबर a वजा 1 छेद a असेल तर m वर्ग वजा n वर्ग बरोबर किती. m वर्ग वजा n वर्ग किती असेल, म्हणजे थोडक्यात याचा वर्ग करायचा आहे आणि याचा वर्ग करायचा आहे. ऑटोमॅटिक ह्या ब्रॅकेटचा वर्ग होईल पुढच्या आणि त्याच किमती इथे लिहायच्यात आपल्याला.
तर आपल्याला माहितीच तो m चा वर्ग जर केला आपण तर याचा वर्ग काय येतो मग a अधिक 1 छेद a कंसाचा वर्ग वजा a वजा 1 छेद a कंसाचा वर्ग. तर या ठिकाणी जर याचा विस्तार केला तर हा होईल a वर्ग अधिक 2 अधिक 1 छेद a वर्ग वजा ब्रॅकेटमध्ये a वर्ग वजा 2 अधिक 1 छेद a वर्ग. आता हेच बाहेरचं वजा चिन्ह जर कंसाला गुणलं तर प्रत्येकाचं चिन्ह बदलत असतं. म्हणजे पहिलं जे आहे a वर्ग अधिक 2 अधिक 1 छेद a वर्ग जसं आहे तसं पुढे वजा a वर्ग आणि वजानं 2 लागल्यानंतर प्लस 2 वजा 1 छेद a वर्ग. त्या ठिकाणी जे मायनस आहे ते कॅन्सल होईल म्हणजे a वर्ग आणि हे मायनस a वर्ग 1 छेद a वर्ग आणि मायनस 1 छेद a वर्ग शिल्लक काय राहिलं प्लस 2 आणि प्लस 2 म्हणजे याचं उत्तर येईल +4. उत्तर किती असेल +4 या पद्धतीने. यानंतर बघूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 मध्ये पहा x वर्ग अधिक 7x अधिक 12 छेदामध्ये 2x वर्ग अधिक 10x अधिक 4 गुणिले 4 कंसात x अधिक 1 छेदामध्ये x वर्ग वजा 16 भागिले 2 छेदामध्ये x वजा 4. आता हे समीकरण जेव्हा आपल्याला सोडवायचे तेव्हा डायरेक्ट आपण अवयव किंवा त्याची मांडणी कसं करतो ते समजून घ्या. तर x वर्ग अधिक 7x अधिक 12 म्हणजे आपण असं लिहू शकतो x अधिक 3 x अधिक 4 छेदामध्ये सर्वच ठिकाणी 2 कॉमन घ्या म्हणजे 2 कॉमन घेतले तर कंसात राहील x वर्ग अधिक 5x अधिक या ठिकाणी हे 8 आहे तर 2 कॉमन घेतल्यावर राहील 4. त्यानंतर गुणिले 4 कंसात x अधिक 1 आणि छेदामध्ये आपण x वर्ग वजा 4 चा वर्ग असं लिहू शकतो. पुढे आता भागाकार आहे तर त्याचा गुणाकार करूयात आणि x वजा 4 छेदामध्ये 2 अशी मांडणी करून घेऊयात. आता पुढे आणखी आपल्याला याचे जे अवयव पाडता येतील तर x अधिक 3 x अधिक 4 छेदामध्ये हे 2. आता x वर्ग अधिक 5x अधिक 4 याला आपल्याला असं लिहिता येतं x अधिक 1 आणि x अधिक 4 गुणिले 4 कंसात x अधिक 1 छेदामध्ये जर आपण पाहिलं x वर्ग वजा 4 चा वर्ग म्हणजे एका कंसात x अधिक 4 एका कंसात x मायनस 4 गुणिले x मायनस 4 छेदामध्ये 2. तर हा त्या ठिकाणी जर आपण गुणाकार केला तर हे x प्लस 1 कॅन्सल होईल x प्लस 4 कॅन्सल होईल. त्यानंतर x मायनस 4 कॅन्सल होईल. आता छेदामध्ये अंशामध्ये या ठिकाणी आहे x प्लस 3 आणि हे जे 4 आहे पहा बे 1 बे 2 4 बे 1 बे 4 म्हणजे छेदामध्ये राहील x अधिक 4 म्हणजे याची काटाकाटी या ठिकाणी होत नाही आणि या पद्धतीने मग या प्रश्नाचं उत्तर येतं x अधिक 3 छेदामध्ये x अधिक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8 आहे 3x अधिक 4y कंसात 9x वर्ग
वजा 12xy अधिक 16y वर्ग। हे जे अवयव आहेत ते कुणाचे अवयव आहेत? तर हे अवयव आहेत 3x कंसाचा घन अधिक 4y कंसाचा घन। एवढंच तुम्हाला लिहायचंय, म्हणजे त्याचं उत्तर असेल 3x घन अधिक 4y घन। यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 9। प्रश्न क्रमांक 9 आहे 16/x वर्ग वजा 25/16y वर्ग। याला आपण वर्ग समीकरणामध्ये जर लिहिलं तर आपल्याला असं लिहिता येतं 4/x कंस ब्रॅकेटचा वर्ग मायनस 5/4y ब्रॅकेट स्क्वेअर। आणि a वर्ग वजा b वर्ग हे जे सूत्र आहे आपण त्या सूत्रानुसार जर याचे उत्तर लिहिलं आपण तर एका कंसामध्ये 4/x अधिक 5/4y ब्रॅकेट क्लोज, दुसऱ्या कंसामध्ये 4/x वजा 5/4y ब्रॅकेट क्लोज। या पद्धतीने आपण हे सोडवू शकता। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 10। प्रश्न क्रमांक 10 आहे x वर्ग वजा x वजा 156 याचे फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत। ऑलरेडी पर्यायामध्ये तुम्हाला त्याचे फॅक्टर्स दिसतात, फक्त प्लस मायनसचा विचार करायचा आहे। 156 हा जो गुणाकार आहे तो 12 आणि 13चा येतो, फक्त मधलं चिन्ह मायनस असल्यामुळे या ठिकाणी इथं मोठ्या संख्येला मायनस द्या आणि छोट्या संख्येला प्लस द्या। आणि याचे फॅक्टर लिहिताना x + 12 एका कंसात, x - 13 एका कंसामध्ये, झालं उत्तर। आणि असा प्रश्न एक तरी परीक्षेमध्ये येतोच, हे लक्षात ठेवा। यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 11। प्रश्न क्रमांक 11 आहे 0.5 अधिक 0.2 दुसऱ्या कंसामध्ये 0.25 वजा 0.1 अधिक 0.04। थोडं जर निरीक्षण केलं आपण याचं तर तुम्हाला लक्षात येईल की हा कोणाचा विस्तार आहे किंवा कोणाचा घन या ठिकाणी आपल्याला दिसतो। तर हा आहे 0.5 कंसाचा घन अधिक 0.2 कंसाचा घन। याचेच हे दोन अवयव आहेत आणि म्हणून याचा जर घन केला तर हा येतो 0.125 आणि हा घन केला तर 0.008 आणि यांची जर बेरीज केली तर ती येईल 0.133। म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं आहे। यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 12। प्रश्न क्रमांक 12 आहे पहा, याच धर्तीवर 0.3 वजा 0.2 ब्रॅकेटमध्ये 0.09 अधिक 0.06 अधिक 0.04। तर जसं आपण यापूर्वीचं गणित पाहिलं तसं हा जो विस्तार आहे तो आहे 0.3 कंसाचा घन वजा 0.2 कंसाचा घन। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं घनांचा विचार केला तर याचं उत्तर येईल 0.009 मायनस याचं उत्तर येईल 0.0027 वजा 0.008 आणि ही जर वजाबाकी केली तर ही वजाबाकी येईल 0.019 0.019 या पद्धतीने। यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13।
प्रश्न क्रमांक 13 आहे 9.5 कंसाचा वर्ग वजा 4.5 कंसाचा वर्ग बरोबर किती? तर जे सूत्र आहे आपलं ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर एका कंसामध्ये ए प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये ए मायनस बी. अगदी त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, एका कंसामध्ये 9.5 अधिक 4.5, दुसऱ्या कंसामध्ये 9.5 वजा 4.5. तर ही जर बेरीज केली तर ही आलं 14 आणि यांची वजाबाकी केली तर ही येते 5 आणि यांचा गुणाकार येतो मग 70. ठीक आहे, लक्षात येतात सर्व प्रश्न आणि याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेत असतील. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 आहे, जर पहा x वजा 15 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक 3 बरोबर x वर्ग अधिक ax वजा 45. तर या ठिकाणी जर आपण थोडं निरीक्षण केलं तर याचा गुणाकार आणि याची तुलना सेम असणार आहे. म्हणजे याचा जर गुणाकार केला आपण तर तो येणार आहे x वर्ग. आता वजा 15 आणि प्लस 3 म्हणजे काय होईल, वजा 12x आणि गुणाकार वजा 45 बरोबर x वर्ग अधिक ax वजा 45. तर आता a ची किंमत किती असेल, -12, कारण बाकी सगळं सेम टू सेम आहे, फक्त a च्या ठिकाणी -12 पाहिजे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 15. सेम याच पद्धतीने आहे. प्रश्न क्रमांक 15, एका कंसामध्ये x -9 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 5 आणि पुढे तुम्हाला दिलेला या ठिकाणी x वर्ग अधिक bx अधिक 45. म्हणजे हा जर गुणाकार केला तर तो किती येईल मग, x वर्ग वजा 9 आणि 5 मायनस मायनस असल्यामुळे 14x आणि गुणाकार प्लस 45 बरोबर x वर्ग अधिक bx अधिक 45. पहा जर आपण तुलना केली म्हणजे x वर्ग प्लस 45 प्लस 45 x म्हणजे b बरोबर -14. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 त्याच पद्धतीने आहे. पहा कंसात 3x अधिक 5 दुसऱ्या कंसामध्ये x वजा 2 बरोबर 3x वर्ग वजा ax वजा 10. आता इथे डायरेक्ट तुम्हाला गुणाकार येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने सोडवू शकतात. या 3x न दोन्ही पदाला गुणायचं म्हणजे किती होईल, 3x वर्ग वजा 6x आणि 5 न गुणलं तर काय होईल, प्लस 5x मायनस 10 बरोबर 3x वर्ग मायनस ax मायनस 10. पुन्हा या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हे 3x वर्ग, आता हे -6 प्लस 5 म्हणजे -1x मायनस 10 बरोबर 3x वर्ग वजा ax वजा 10. आता पुन्हा तुलना करा. पहा हे पहिलं पद -10 मायनस a आणि मायनस x म्हणजेच a बरोबर किती आलं, 1. a ची किंमत किती असेल, 1. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 आहे, 3 कंसात x वजा y ब्रॅकेट क्लोज आणि याचा वर्ग करायचा आहे. ठीक आहे, तर याचा वर्ग करत असताना आपण सेपरेट असं करू शकतो, हे 3चा वर्ग आणि x वजा y कंसाचा वर्ग. म्हणजे या ठिकाणी 3चा वर्ग येईल 9 आणि पुढचा जो वर्ग असणार आहे तो x वर्ग वजा xy अधिक y वर्ग. या पद्धतीने आपल्याला लिहिता येतो.
यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. x अधिक 12 एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये x वजा 12 बरोबर x वर्ग अधिक b आहे. तर b ची किंमत काढायची. तर याचा गुणाकार तुम्हाला माहिती आहे, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा 144 बरोबर x वर्ग अधिक b, आणि म्हणून b ची किंमत किती असेल मायनस 144 वजा 144. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19 आहे 5x वर्ग y वर्ग वजा 5xy वजा 360. तर त्या ठिकाणी डायरेक्ट गुणाकार न करता हे 5च कॉमन काढूयात कंसात, म्हणजे या ठिकाणी काय होईल 5 बाहेर, कंसात राहील x वर्ग y वर्ग वजा इथे राहील xy वजा 5 न जर भागलं तर या ठिकाणी येईल 72. पुन्हा आपण असं लिहू शकतो 5 कंसात xy कंसाचा वर्ग वजा xy वजा 72. आता इथं काहीच नसेल तरी ते 1 असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार -72 यावा आणि बेरीज -1. म्हणून 5 पहिल्या कंसात येईल xy -9 दुसऱ्या कंसामध्ये xy +8. -9 आणि +8 यांचा गुणाकार येतो -72 आणि बेरीज येते -1. तर या पद्धतीनं हे अवयव या ठिकाणी आपल्याला पाडता येतील. आणि आता शेवटचा प्रश्न पाहूया 20वा. प्रश्न क्रमांक 20. x वर्ग अधिक bx अधिक 16. x वर्ग अधिक bx अधिक 16 आणि याचे जे फॅक्टर्स दिलेले आहेत ते आहेत x अधिक 4 आणि दुसरा आहे x अधिक 4च. तर b ची किंमत विचारलेली आहे, b बरोबर किती. आता हे जर त्याचे फॅक्टर्स असतील कोणते, x अधिक 4 आणि x अधिक 4, तर यांचा गुणाकार करून पाहूयात आपण किती येतो. तर तो येतो x वर्ग अधिक 8x अधिक 16. आणि ह्या दोन समीकरणाची जर तुलना केली तर b बरोबर येतं 8. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतात. आणि आपल्या माहितीस्तव सर्वांच्या जो आपला मेन पेपर असतो त्यामध्ये 90 प्रश्न सोडवायला 90च मिनिट वेळ असतो. म्हणजे 90 प्रश्न सोडवायचे असतात. आता आपण जर सॅट प्रश्नाचा म्हणजे सॅट पेपरचा विचार केला सॅट, तर सॅट मध्ये 35 प्रश्न हे विज्ञान या घटकावरचे असतात, 35 प्रश्न हे इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र या घटकावरचे असतात आणि 20 प्रश्न हे गणितावरचे असतात. म्हणजे 35, 35, 20 आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी 90 मिनिटे वेळ असतो फक्त. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की सर 1 तासामध्ये 20 गणित सोडवून देतात किंवा समजावून सांगतात. 1 तासामध्ये, लक्षात घ्या, म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला मी 20 प्रश्न सोडवून दाखवतोय. पण तुम्हाला परीक्षेमध्ये 20 गणित किती वेळ देणार हे लक्षात घ्या. कारण 90 मिनिटं येते, 90 प्रश्न येते, मग एका मिनिटाला एकच प्रश्न सुटला पाहिजे. खूप झालं तर तुम्ही विज्ञान आणि इतिहास मधून एक 5-5 मिनिट कमी करू शकता. म्हणजे विज्ञान अर्ध्या तासामध्ये सुटेल, इतिहास बोल अर्धा तासामध्ये सुटेल, म्हणजे 30-30 मिनिट. आणि गणित तुम्हाला अर्ध्या तासामध्ये सोडवावं लागेल. म्हणजे इतकी स्पीड तुम्हाला वाढवावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. तरच तुम्ही 140+ स्कोर करू शकाल. ठीक आहे. आणि तुम्हाला जर शिष्यवृत्ती मिळवायची असेल वर्षाला 12,000, तरीही किमान 120 गुण तर घ्यावेच लागतात.
आणि जर तुम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जवळपास या जर 4 जिल्ह्यामध्ये असाल तर तुम्हाला प्लस 130 गुण घेतले तरच शिष्यवृत्ती मिळते, हे लक्षात ठेवा. म्हणजे हे मेरिट आहे. बाकी 120 इतर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये मिळू शकेल, पण जर सातारा, कोल्हापूर, सांगली या भागामध्ये जर तुम्ही असाल तर तिथं मेरिट खूप हाय असतं, जास्त असतं आणि 130 पेक्षा जास्तच टार्गेट ठेवावं लागतं, तरच तुम्ही धारक होणार आहात, शिष्यवृत्ती मिळवू शकाल.